तर ना विक्रांत, बरंच आपले जे व्ह्युअर्स आहेत ना, आपले जे फॅमिली मेंबर आहेत ना युट्यूबचे, त्यांना असं प्रश्न आहे काय ना, आणि इंस्टावाल्यांना पण असतो की नक्की विक्रांतचं गाव कुठलं आहे. त्यांना असं वाटतं की पट ठेवलाय मी गाईचं, त्याच्यामध्ये ना मी लसूण टाकते आणि ना गॅस स्लो करते. ठीक आहे. ते कढीपत्ता पण आम्ही टाकू शकता. असेल पण कढीपत्ता पण आहे, तो पण टाकतो. कसला उडला भारी विक्रांत, घाबरला वाटतं. चला गाईचं आता हे फ्राय करूया. कॅमेरा मारतोय ना, जुन्या ब्लॉगची आता सवय गेली ना. गेली का सवय? असं बोलू नको गेली सवय. मच्छी आणायला लागली ना तू बोलशील सकोला चुंगला रे कॅमेरा पकडून बघून काय. आता तुझ्या फॅमिलीसाठी करायला फ्राय करते. हॅलो गाईज, कसे आहेत? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहेत, कारण की आम्ही पण आहोत. सो गाईज, मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि जर कोणी नवीन असेल तर प्लीज आपल्या सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा. मी तुम्हाला असेच आपले व्हिडिओज, आपले ब्लॉग्स काय जे तुम्ही रियांशी आता झाले बॅक. आता रियांशीचे डेली ब्लॉग येणार आहे. आणि स्पेशल म्हणजे जे ती आधी काढायची तसे ब्लॉग, ज्याला तुम्ही भरून प्रेम दिलं होतं तसेच ब्लॉग आता ती परत टाकणार आहे. कारण बेबी झाल्यामुळे थोडी बिझी होती सगळं काय. खरंच यार, खरंच. आणि आता सुद्धा बिझी, पण आता वेळ काढून लोकांचं एवढं प्रेम बघून परत ती तसेच ब्लॉग टाकणार आहे. आता आम्ही चाललोय कुठे, तुम्ही नक्की बघा. रियांशी बाकीचं बोला तू. ही रियांशी खरं तुम्हाला फॅमिली समजते. ती बोलते, एक कमेंट सुद्धा आली, ती बोलते नाही मला असं करायचंय, तसं बनवायचं, असे कपडे घालायचे, हा मार्केट एक्सप्लोर करायचं. जसं तुम्ही कालचा ब्लॉग बघितला त्याच्यामध्ये आम्ही खारघरला गेलो होतो. ती बोलतो आपण आलो तर आपण एक्सप्लोर करूनच टाकू ना, म्हणजे नियर पास असतील ते बघतील आमचे व्हिडिओ. चला आता आपण जे कोणी जवळचे असेल त्यांनी नक्की मला सजेस्ट करत जा की आपल्या इथं नवी मुंबईमध्ये काय नाही फिरण्यासारखं आहे, किंवा मी काय तुम्हाला दाखवू शकते, किंवा कुठला मार्केट चांगला आहे. मग तो फिशचा असू दे किंवा कुठला असू दे, कुठला पण मला तुम्ही सांगा, नक्की मी तिथे जाईन. कारण की मला पण जायला खूप आवडतं, मला पण घ्यायला खूप आवडतं. सो त्याच्या प्रत्येक बायकोला आवडतं असं नाही की आवडतच, म्हणजे माझ्या बायकोला सुद्धा आवडतं आणि मला पण आवडतं तिला. आणि आता बाबू माझी उठलेली आहे, तसं माझी आंघोळ वगैरे झाली, सगळं फ्रेश झालं. बाबूला थोडंसं फ्रेश वगैरे करून दिलंय सासूबाईंकडे. आणि मग आता बाबू थांबेलच, कारण 1-1.5 तासामध्ये मी रिटर्न जाईन घरी. कारण की आता घरातलं थोडंसं म्हणजे भाजी वगैरे किंवा जे काही लागतं रोज ते घ्यायला लागतं ना, तर त्यासाठीच मी बाहेर चालले. तसं गाईज आता आपण निघालोच जाण्यासाठी. कुठे माहितीये का, तर तुम्हाला मी आज दाखवते की आमच्या इथून एक नवीन रस्ता झालेला आहे एअरपोर्टच्या इथून. तर तो रस्ता सरळ जातोय बघा, हा रस्ता जी बस चालेल इथून बघा, हा रस्ता सरळ जातोय करंजाडेला. लोकमान्य दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई नाव पण दिलेलं आहे. आणि आता हा रस्ता जाणार आहे आपला थेट करंजाडेमध्ये जातोय रस्ता. या साईडला पनवेल आणि या साईडला MICA प्रोजेक्ट. तो विक्रांतला जास्त माहिती आहे काय. तर हा रस्ता चालेल डायरेक्टली करंजाडेला. तर आपण तिकडे जाऊ शकतो, कारण की आमच्या इथून हा पूर्ण शॉर्टकटच आहे. आणि या रस्त्याने तुम्ही पण जाऊ शकता, कारण रस्ता पूर्ण चालू झाला ना विक्रांत. आणि रात्रीचं कसं आहे रस्ता 10 किलोमीटर का. ट्रॅफिक काय भेटत नाही, ट्रॅफिक वगैरे तुम्हाला इथे काहीच भेटणार नाही. आणि मस्त पुढे जाऊन तर हाच रोड आपल्याला चालू होणार आहे. मस्त रस्ता ना, रस्त्याला पण कोण नाही, एकदम फक्त रात्रीचं यायचं नाही तर. येस, कारण काय असले तर काय विषय नाहीये. एकटा तर बिल काय बोलतो तुम्ही, रात्रीचं यायचं नाही का? रात्रीचं यायचं. मी आलो होतो, फोनच नाही, गाडी पाठीना कुठे, म्हणजे मी 2 वाजता आलो होतो. 2 वाजता आले होते विक्रांत, म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला पण सांगते, तुम्ही जर येत असेल या रस्त्याने ना, तर रात्रीचं नका प्रवास करू, पण रात्रीचं इथं कोणच नसतं, म्हणजे भीती असते कसली नाही की, त्याच्यामुळे येऊ नका. पाठीपुढं कोणच नसतं. आपलं गाव असलं तरी पण भीती असते, कारण बाहेरचे लोक गावच आहे, तरी पण टेन्शन येतं रात्रीचं येताना. तर तुम्ही पण रात्रीचं नका येऊ. तर ना विक्रांत, बरंच आपले जे व्ह्युअर्स आहेत ना, आपले जे फॅमिली मेंबर आहेत ना युट्यूबचे, त्यांना असं प्रश्न आहे काय ना, आणि इंस्टावाल्यांना पण असतो की नक्की विक्रांतचं गाव कुठलं आहे. त्यांना असं वाटतं की तू त्या साईडचं वगैरे आहे की काय किंवा काय. तर वाटतं की मीच फक्त इथली आहे, तर तू कुठलं आहे ते पण त्यांना सांगशील तर लय बरं आहे. उलवायचंच आहे, पण माझा लहानपण कल्याणला गेलं. पप्पा सगळे इकडचे होते, पप्पाचा गव्हर्नमेंट जॉब होता, पप्पाने घर शिफ्ट केलं होतं. सो आता डेव्हलप झालं, सगळं झालं, माझा जॉब पण इकडेच आहे. सो आता आम्ही इथेच राहतो, तुम्हाला माहिती आहे. तर समजलं गाईस तुम्हाला, तर विक्रांतचं जे प्रॉपर गाव आहे तो उलवे आहे. प्रॉपर विक्रांत उलव्याचंच आहे. पण कसं लहान असताना मम्मी त्यांना म्हणजे शिक्षणासाठी बोला किंवा पप्पा कसे जॉबला होते कस्टममध्ये, त्याच्यामुळे मग ते मम्मीने त्यांना शिफ्ट केलं कल्याणमध्ये. मम्मी बोलायची इकडे जास्त भांडणं होतं. हा, आणि गावात भांडणं जास्त होतं. सो गावामध्ये तसं नाही आहे, त्यासाठी मम्मीने काहीतरी असेल म्हणून मम्मी त्यांना घेऊन गेले तिथे. पप्पाचा जॉब होता, पप्पा पोलीसमध्ये होते. हा, त्याच्यामुळे पण आमचं गाव हाच आहे, प्रॉपर आहे, आम्ही उलवेकर आहोत. ठीक आहे.
काय काय भाजी घ्यायची होती ना? पिशवी नाही आणलं मला, पिशवी घ्यायला लागलं भाजी. हा का? ज्यांना माहिती त्यांना माहिती कुठला होतो एवढं आणि सामान पण आलेलं बघ. शपथ का भारी दिसते का हायलाइट केली त्यातून. चला 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 चला. आम्ही जीन्स नाही हाफ चड्डी आलो ना, शावी हात पकडायला लागते. पडली बिडली तर बोलू नको. तर पुढे गाडी बघ. बंद कर. वो निकल जाता है, वो निकलेगा नहीं ना. ये निकलता है क्या? ये नहीं निकलेगा? गप्पी नहीं निकलता ना ये? काय ते मी त्याने कावडी घेतली, गजरे मला पाहिजे घेतली आणि आता काय काय घ्यायचं ते सर्व मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता मला जायचं मेन म्हणजे मच्छी घ्यायला. मी आलेला मच्छी घेणार होती पण मला एक वस्तू घ्यायची होती म्हणून मी त्या साईडला गेली. तर आता चालले मी फिश घ्यायला. तर बघते काय मच्छी भेटते आपल्याला. स्पेशल भेटते तर लय बरं होईल कारण की पप्पांना पाहिजे स्पेशल मच्छी. तर बघू आपण काय भेटते. चला माझ्यासोबत. तर गाईज आता माझं आहे ना सर्व घेऊन झालं. म्हणजे मी भाजी घेतली आणि मला काय काय घ्यायचं ते सर्व मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता मला जायचं मेन म्हणजे मच्छी घ्यायला. मी आलेला मच्छी घेणार होती पण मला एक वस्तू घ्यायची होती म्हणून मी त्या साईडला गेली. तर आता चालले मी फिश घ्यायला. तर बघते काय मच्छी भेटते आपल्याला. स्पेशल भेटते तर लय बरं होईल कारण की पप्पांना पाहिजे स्पेशल मच्छी. तर बघू आपण काय भेटते. चला माझ्यासोबत. बरोबर ना. एवढीच राहिली घेतो तुम्हाला नाही कोलबी नको मला. 300 रुपये कोलबी नको ना. नाही ना गोष्ट चिवण्या पाहिजे. चिवण्या भेटल्या, खालीचं मसाला भेटल्यात. तर ते बिर्याणी बनवायला लागले. छान लागते. जाम ऊन लागलं. तर गाईस घरी आल्याच्या नंतर ना जेवण बिवण केलं. थोडीशी झोपली होती. थोडी म्हणजे कुठं झोपायला भेटतं तुम्हाला माहिती आहे. बाबू असल्यावर असं झोपायला भेटतच नाही कारण की तरी बाबू झोपली होती पण मला झोपायला नाही भेटलं पण खूप सारी कामं होती. त्याच्यानंतर थोडी उठून आता ही लसूण साफ करते कारण की आता आपल्याला बनवायची मच्छी. आणि मच्छीसाठी आपला मेन इन्ग्रेडियंट असतो म्हणजे लसूण साहित्य. तर मी लसूण एवढी साफ केली करते. आता मी किचनमध्ये जाते तुम्हाला दाखवते कशी करते ती. बघा तुम्ही पण मस्त स्पेशल चिवणी फ्राय. धना पावडर काढून घेतली. स्पेशल आपला मसाला, घरगुती मसाला, हळद, धने पावडर आणि आता याच्यामध्ये मीठ टाकायचं. म्हणजे मी काढून घेते सर्व. आमचा वेगळा आपला गोलू मस्ती करतोय आजी सोबत. हां चांगली गोष्ट आहे. हा मीठ घेतलं तर आता आपण आणि लसूण घेतले, कोथिंबीर घेतले आणि चिवणी घेतली. तर आता मी चिवणी पहिला फ्राय करतो ना. पहिला फ्राय करून घेते त्याच्यानंतरला रस्सा बनवते आता. तर गाईस आता ना मी करणार आहे इथं चिवणी फ्राय. अगोदर मी ना हे थोडेसे पप्पाला फ्राय करून दिलेले खायला. त्याच्यामुळे या ताटात मसाला आहे तर तुम्हाला मी सांगणार आहे तरी पण त्याच्यामुळे मी काय काय ॲड करणार आहे. ठीक आहे तोपर्यंत मी ना याला बाकीच्यांना कट मारून घेते. ओके तर चला गाईस आता तुम्ही बघा हे चिवणी फ्राय करते मी. त्याच्यासाठी ना आपल्याला लसूण लागतो. मी आधी पण यात लसूण टेचलेलं आहे. तर लसूण घेते मी. लसूण टाकायचे भरपूर चेचून बारीक चेचून घेते मी. आणि बेने म्हणजे याच्यामध्ये आपला मसाला, मीठ, हळद, धने पावडर आणि थोडीशी कोथिंबीर टाकते मी आणि लिंबू टाकलेलं आहे. आता तुम्हाला मी खूप दाखवते. ठीक आहे तर पहिल्या तर आपण याच्यावर लसूण टाकून घेऊया. पण लसूण मिरचीची पेस्ट पण टाकू शकता पण ती आता माझी संपली तर त्याच्यामुळे मी लसूण टाकते. नुसतं लसूण टाकलं तरी तुम्हाला टेस्ट लागेल याची. त्याच्यानंतर एक लिंबू घेते मी याच्यामध्ये. बिया काढायच्या. लिंबाचा रस. याला जास्त बिया आहेत का या लिंबाला? पनवेलचं लिंबू आहे. काढते आणि मस्त लिंबू तुम्ही एवढं टाकाल ना किंवा तुमच्यावर जर कोकमचा आगळ असेल ते पण तुम्ही टाकू शकता पण मी लिंबूच टाकणार आहे. मला तुम्हाला ही रेसिपी खूप शेअर करायची होती कारण खरंच खूप भारी लागते म्हणून. आता याच्यामध्ये मी टाकते मसाला, धने पावडर, मीठ आणि हळद. ठीक आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आता हे मी मिक्स करून घेते. मिक्स करते चांगली प्रॉपर आणि मग पुढचं तुम्हाला दाखवते फ्राय करताना काय काय यूज करणार आहे. पट ठेवला मी गाईस त्याच्यामध्ये ना मी लसूण टाकते आणि ना गॅस स्लो करते. ठीक आहे
ते कढीपत्ता पण आम्ही टाकू शकता. असेल तर कढीपत्ता पण आहे तो पण टाकतो. कसला उडला भारी इकडे घाबरला वाटतं. चला घ्यायचं आता हे फ्राय करूया. लई समजा कॅमेरा मारतोय ना ते जुन्या ब्लॉगची आता सवय गेली ना. गेली का सवय? असं बोलू नको गेली सवय. मच्छी आणायला लागली ना तू बोलशील थकवलं तू मला रेंजची कॅमेरा पकडून पकडून. काय आता ते फॅमिलीसाठी करायला लागतं. फ्राय करते. कमेंट करत जाऊ मी कसा कॅमेरा मारतो ते. नक्की करा. नाही तुमचा भाऊ खरंच चांगला कॅमेरा मारतो. तर त्याला थोडं थोडं पीठ लावायचं. असं काय नाही की जास्त लागले पाहिजे. तो ऍडजस्ट करतो बरोबर. ठीक आहे. ते सगळं पीठ असतो ना तो मस्त ऍडजस्ट होतो. तोच यूज करा. भारी दिसतो तुझं. जेवणार नाही ना आज तुम्ही? जेवणार जा मच्छीच खाणार आहे. काय बोलतो? मग थोडंसंच घेईन. भाकरी तर खाणार नाही तुम्ही? नुसतंच खाणार ना आज? असं भारी वाटतं ना. त्याला जाईल मी बाकीच्यांना पण आता मस्त लावून देते. आणि खरं सांगते ना एक नंबर लागते मच्छी. तुम्ही ना नक्की आणा. म्हणजे आताच तुम्हाला खायला भेटेल नंतरला भेटणार नाही. चला सुपर वाटतं बघ. बघून तोंडावर पाणी सुटतं माझ्या पहिल्यासारखं सेम. तोंडाला पाणी नेहमीच सुटतं. तुम्ही काय बनवलं तर साईडला इथं म्हणजे चिवण्या फ्राय होतात आणि इथं मला रस्ता बनवतो चिवण्याचा. आणि इथं आता माझ्यासाठी हे मासे पण मी फ्राय करते ताजे वाजता. कारण ते पण ताजीच चांगलं लागतं. तर आपण आता फ्राय करतो. या जेवायला नक्की या. तुमच्यातले बरेच लोक आहेत त्यांना असं वाटतं नाही त्याचं जेवण खायला कधी येतं. माझा मित्र तर बोलतो आता मित्र आता आम्ही लांब मुली मजा आहे ना बोलतात आम्हाला नाही भेटत खायला. त्याला लग्न करा बोललो. मग त्यांच्या बायको माझ्या बायकोच्या व्हिडिओ दाखवा. जाम मच्छी मच्छी झाली. मच्छी 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 घरमध्ये पण मच्छी बसणार आहे बरं. मी एकच साईड फक्त म्हणजे मी एकच एक काढली प्लेट. तर लगेच आणि इथं खायला पण घेतलंय. आवडली? हा लगेच खायला पण घेतली. आता माझं हेच काम आहे. जसं जसं पावसाला सुरू जशी नवीन नवीन मच्छी येईल ना काही पण तर माझं हेच काम असणार आहे. मी फ्राय करून ठेवीन. हे लोक येऊन पटापट खाऊन टाकतील. तुम्ही तुमच्या नवऱ्याला द्या. नवरा मस्त तुम्हाला फिरायला घेऊन जा. हा काय खाऊन घे. चला गाईस तो ना खूप जास्त बिझी झाला तर खायला. तर चला माझं अजून काम आहे आवरायचं. मला अजून मच्छी दुसरी मच्छी मला फ्राय करायची. तर चला. सो गाईस तर माझं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे आणि सगळ्यांना जेवायला पण वाढलेलं आहे. आणि पटापट 2 चपाती खाऊन घेतली कारण की बाबू थोडी अशी मस्ती वगैरे करते ना तर म्हणजे सांभाळतो घरातलं पण तरी पण तिला माझी जास्त गरज असते. सो त्याच्यामुळे पटकन जेवण पण घेतलं. आणि आता मी बाबूने जस्ट पॉटी केली होती थोडीशी. मी तिने दुपारी पण केली होती त्याच्यामध्ये मी परत आता केली. तर तिला थोडं क्लीन वगैरे केलं. त्याच्यामध्ये जास्त मला घ्यायला भेटलं नाही. आणि तिथं घरातले बसते जेवायला तिला मी इथे सांभाळते. तर थोडंसं तिला फूड वगैरे करून तिला झोपवते मी. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि डेली ब्लॉग्स नक्की बघत जावा. ठीक आहे. नक्की तुम्हाला आवडेल. आणि आज मी थोडी क्वांटिटी जास्त काम केलं नाही कारण नंतरला चपातीसुद्धा केले होते मी. सो त्याच्यामुळे खूप असं घाम वगैरे आला. तोंड कसं दिसतं. ठीक आहे गाईस लवकरच आपण स्किन केअर पण तुझ्यासोबत शेअर करणार आहोत. कारण आता मला गरज आहे स्किन केअरची. तर तो लवकरच मी तुझ्यासोबत शेअर करेन. तर तुम्ही नक्की ब्लॉग बघा कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवरती. ठीक आहे. तो पण टाटा बाय बाय गाईस. लव्ह यू.